आजची रेसिपी पाहून तुम्हाला इतकं बरं वाटणार आहे ना, म्हणजे आता सकाळच्या मुलांची शाळेची गडबड असते ना, तेव्हा त्यांना द्यावं काय हा खूप मोठा प्रश्न पडतो. पण हा मेनू असा आहे ना, की तुम्हाला अजिबात पूर्वतयारी करायची गरज नाही. आपल्या घरामध्ये जे काही शिल्लक आहे ना, तेच फक्त ह्या रेसिपीमध्ये वापरायचं आहे. आता बघा, आपल्या चपात्या शिल्लक राहतात, कधी-कधी एखादी भाजीसुद्धा राहते. तेच सगळं वापरून आपल्याला त्याचा रोल बनवायचा आहे. आता मी बटाट्याची भाजी फक्त करून घेतली. कढईमध्ये तेल घातलं, त्यावर थोडंसं आलं, हिरवी मिरची, शेजवान सॉस घातला आणि बटाटे कुस्करलेले, बॉईल केलेले ते घातले आणि आपला केचप घातला आणि थोडीशी लाल मिरची पावडर घातली. घरचा थोडासा मसाला घातला, मीठ घातलं आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता हे गार होऊ द्यायला साईडला ठेवून द्यायचं. गार झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा, हिरवी कोथिंबीर आणि आपल्याला हवं असेल, तुम्हाला जर आवडत असेल मुलांना, चाट मसाला किंवा ऑरिगॅनो घालू शकतात. तर मिक्स करून घेते. आता चपाती बघा, वेळेवर तुम्ही चपाती बनवून घेऊ शकतात किंवा उरलेली आपली शिल्लक चपाती असते. चपात्या जर संपवायच्या असेल ना, तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा. मुलांना सुद्धा आवडेल आणि आपल्या घरातली भाजी, चपाती जे काही शिल्लक राहिलेलं असेल ना, ते अगदी मस्तपैकी मजेत मुलं आनंदाने खातील. आता मी बटाट्याची भाजी बनवली आहे. आपण रात्रीची कुठलीही भाजी उरलेली असेल ना, तर ती अशा पद्धतीने मुलांना द्यायची. आता बघा, मी भरपूर सारं चीज आणि पनीर किसून घेतलं. तव्यावर छानपैकी बटर मेल्ट करून घेतलं. तवा गरम यामध्ये करायचा, थोडंसं तव्यावर बटर छानपैकी लाल मिरची घालायचं पावडर घातली आणि यामध्ये घालायची दोघी थोडीशी लाल बाजूने मिरची छानसं पावडर खमंग आणि हा रोल भाजून घेतलं. चपातीवर. आता तुम्हाला किती कडक हवं आहे, किती नरम हवं आहे, यानुसार तुम्ही हे छानपैकी बटरमध्ये भाजून घेऊ शकतात. तर अतिशय सोपा उपाय आहे आणि मस्त असा टेस्टी ही बटाटा रोल शेजवान खूप भारी लागतो. आता माझ्या मुलांना तर खूप आवडतो. सकाळी-सकाळी जेव्हा मला डब्यासाठी काहीतरी मी प्री प्लॅन केलेलं नसतं ना, तर तेव्हा मी 1-2 चपात्या एक्स्ट्रा करून ठेवते. म्हणजे काही तयारी आपण केलेली नसेल ना, तरी सुद्धा आपण शिल्लक राहिलेल्या अन्नाचा असा वापर करू शकतो. टेस्टी सुद्धा लागतो, हेल्दी सुद्धा आहे आणि मुलांना नक्कीच बाहेरचं खाण्याची जी काही क्रेव्हिंग असते ना, हा रोल खा किंवा हे पिझ्झा मागव, तो बर्गर मागव, तर ते अजिबात होत नाही. कारण की आपणच घरामध्ये जर असं बनवून मुलांना दिलं, तर नक्कीच त्यांना आवडेल